महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. की शहरी भागात कशा पद्धतीने संगोपन केलं जातं सध्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय की बंगल्याच्या आतमध्ये गाडी देखील पार्किंगला व्यवस्था आहे, टू व्हीलर पार्किंगला व्यवस्था आहे. त्या व्यतिरिक्त पण बरीचशी जागा आहे. आणि आज आपण पाहिलं गेलं तर गेल्या 8 वर्षामध्ये आपण बऱ्याचशा बिल्डिंगमध्ये संगोपन करणारे शेतकरी पाहिले की ज्यांच्या दावणीला 1-2 गायी, 1 गाय वासरू असं आहे. पण आज इथं म्हणजे आपण जे मागची व्यवस्था जी पाहतोय की ज्या पद्धतीने 3 गायी तिथे मानल्यात, 1 वासरू आहे आणि ज्या पद्धतीने व्यवस्था केली, हे सांगायचं एकच उद्देश आहे की एवढ्याच सुंदर जागेमध्ये पण तुम्ही कसं संगोपन करू शकता. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी आज आपण महाराष्ट्र कर्नाटक फिरत असताना जास्तीत जास्त देशी गोवंशामध्ये खिलार हा तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न केला. येत्या काही दिवसामध्ये आपण खिलार सोबत महाराष्ट्राचा देशी गोवंश की ज्याच्यामध्ये कोकण गिड्डा असेल, कपिला असेल, त्याचबरोबर देवणी, लाल कंदार असेल, तर या सगळ्या देशी गोवंश आपण तुमच्यापर्यंत मांडण्याचा, त्याची माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. कारण आपण चालू केलेला एक उपक्रम की जो आहे म्हणजे मायक्रोचिप बसवतोय. त्याचा सध्या फॉर्म उजव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला फॉर्म आहे, त्याच्यामध्ये तुमची नोंदणी करून घ्या. आणि मायक्रोचिप ही वंशावळ नोंदणीचं काम करतंय. तुम्ही जे शेतकरी मेहनत करत असतात त्या मेहनतीचं नोंद कुठेतरी असली पाहिजे, यासाठीचा तो उपक्रम आहे. मंडळी आज आपण पुणे शहरामध्ये आहोत, धनकवडी या गावामध्ये आहोत पुणे शहरातल्या. तर सर्वात महत्त्वाचं जर म्हणलं तर आज पुणे शहराकडे पाहत असताना एक संस्कृती, शिक्षण या क्षेत्राच्या दृष्टीने मोठ्या पद्धतीने पाहिलं जातं. आज पुण्यात जर तसं पाहायला गेलं तर शिक्षणासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, भारताच्या कानाकोपऱ्यातून तसेच परदेशातील स्टुडंट्स देखील येताना आपल्याला पाहायला मिळतात. आज आपण पुणे शहरामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या दावणीला आहोत, खरं पाहायला गेलं तर पुण्याच्या मेन मध्यवस्तीमधले यांचं हे घर आहे. आणि पार्किंगमध्ये ज्या पद्धतीने यांनी संगोपन केले, तर आज ज्या शेतकऱ्यांच्या इथं आहोत त्यांचं नाव आहे नितीन पायगुडे, शिवसेनेचे उपशहर प्रमुख ते पुणे जिल्ह्याचे आहेत. दादा तुमचं चॅनलवरती खूप खूप स्वागत. आम्ही थोडक्यात तुमचा परिचय करून दिलाय, पण आमच्या सर्व आज महाराष्ट्राला तुमची ओळख जरा अजून थोडक्यात आम्हाला करून द्या. नमस्कार, मी नितीन अरुण पायगुडे, राहायला धनकवडीमध्ये. मी शिवसेनेचा उपशहर प्रमुख आहे. व्यवसाय माझा अर्थ मुव्हिंग आणि कॉन्ट्रॅक्टर आहे. आणि छंद माझा हा खिलार गाई, खिलार म्हणजे बैल जोपासणं, संगोपन करणं हा माझा छंद आहे. दादा आता आपण मुलाखतीला पुढे बरेचसे प्रश्न विचारणारच आहोत. आम्हाला पहिला प्रश्न हा विचारायचा, हे पुणे शहर गजबजलेलं, धावपळीचं तुमचा व्यवसाय, बाकीचे उद्योगधंदे, ह्याच्यासाठी वेळ काढायचं कारण काय, किंवा कसा काय वेळ निघतो ह्या गोष्टीसाठी? तसं तर लहानपणापासूनच मला आवड. कारण आमच्या गावाला गाव माझं खडकवासला धरणापाशी आगळंबे गाव. गावाला पहिल्यापासून गोधन एवढं मोठ्या प्रमाणात होतं. आमच्याकडे जवळजवळ 8-10 गाई, 7-8 बैल कायम दावणीला. कधी आजपर्यंत बैल विकत नाहीत घेतली. एवढी घरची म्हणजे गोधन एवढं घरी असायचं. आमचे पप्पा, मोठे चुलते, मधले चुलते, आमच्या आत्या, आमच्या चुलती, म्हणजे आमची पूर्ण फॅमिली ते गोसंगोपन करायचे. आणि ज्यावेळेस आम्ही सुट्ट्यांना वगैरे जायचो तर तेव्हा मला खूप असं म्हणजे पहिल्यापासून गायींचं, बैलांचं खूप ॲट्रॅक्शन असं लहानपणापासून वाटायचं. मी सुट्टीसाठी खास गावाला माझं जायचं कारण म्हणजे फक्त हे गुरं सांभाळणे. आत्ता कोविडमध्ये, लॉकडाऊनमध्ये मी 4 महिने गावाला होतो ना, तर पूर्ण जनावरांचं सगळं खाणं पिणं, शेतातनं त्यांचं खाणं आणणं, त्यांचं रोजचं सगळं शेणकूर करणं, हे सगळं काम 4-5 महिने मी खूप आवडीने करत होतो. मग त्याच्यानंतर कोविड संपलं आणि मग हे जे माझं राहतं घर आहे आत्ता, तर ह्या घराचं काम पूर्णत्वास झालं होतं. आणि मग 2000 जानेवारी 21मध्ये आम्ही या घराची वास्तुशांती केली आणि इथं राहायला आलो. आणि आल्यानंतर मग असं विचार आला डोक्यात की इथं आपण एक गोधन सांभाळू शकतो. कारण ते आमचे मित्र आहेत वाघमोडे म्हणून, तर त्यांच्या इथं ऑलरेडी त्यांच्या पार्किंगला त्यांनी केलेली होती व्यवस्था. तर मग ते बघून माझ्या पण डोक्यात आलं की आपण हे केलं पाहिजे संगोपन. मग मी ही सगळ्यात पहिली ही गाय आणली. ते आमचे मित्र आहेत राहू पिंपळगावचे, तिथे वाळकीचे, विकास चोरमले. त्यांना मी फोन केला, मला खिलार गाय हवी. म्हटलं मुलगा तालमीत जातोय, त्याच्या दुधासाठी आपल्याला गाय हवी.
तर मग ते मला म्हटले गाय आहे आमच्याकडे, तुम्ही घेऊन जावा. आणि मग त्यांनी मला तशीच गाय दिली, त्याचे काही पैसे नाही घेतले, काय नाही. मग ती गाय आणल्यानंतर मग इथं मग हे बॅरिकेड वगैरे केलं, असं रेलिंग वगैरे करून गायीचं सांभाळायला गाय सुरुवात केली. मग ते सुरुवात केल्यानंतर हळूहळू मग तिचं ती गाभण म्हणजे तिला वासरू झालं, गाभण राहिली, वासरू झालं. मग तिचं दूध खायला सुरुवात केलं. दूध खायला सुरुवात केल्यानंतर एक 5-6 महिन्यात तिचं दूध कमी झालं. मग परत दुधाचा प्रश्न. मग म्हणलं अजून एक गाय आणू. जागा इथं भरपूर होती, पलीकडे पण जागा आहे. मग म्हणलं अजून 2 गाय आपण ठेवू शकतो. मग ही गाय आणली. मग ही गाय आमचे मित्र ते आंबेगावमधले रवींद्र कोंढरे, त्यांनी म्हणजे एकदम म्हणजे गायीची आज किंमत तशी करायला गेलं तर ही गाय आणि वासरू ही 50-60 हजाराला कोणी येईल. पण त्यांनी मला कोणत्याही प्रकारचं तिची किंमत केली नाही किंवा काही नाही. मी पण माझ्या ह्यानी त्यांना जे योग्य होते ते दिले. मग ते अशा प्रकारे या दोन्ही गाया आल्या. आता ह्या गायीचे माझ्या इथं 2 वेतं झालेत, ह्या गायीची पण आपल्या इथं 2 वेतं झालेत. हिला पहिलं खोंड झालं होतं, तर ते शर्यतीला एक माझे मित्र आहेत निलेश जाधव म्हणून, तर त्यांच्याकडं शर्यतीची बैल आहेत. त्यांचं पण गोठा छान आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणजे पुण्यातलं पहिलं त्यांचं मंडळ असं आहे की जे गोसेवा करणारं मंडळ, तिथेच गणपती, त्याच मांडवात गोसेवा म्हणजे गोशाळा. त्यांनी असे 3-4 गायी 2-3 बैल असे ठेवलेले आहेत. मग तो खोंड त्यांना शर्यतीसाठी तो तसंच देऊन टाकला. आणि त्याच्यानंतर मग दुसरं वेध झालं, हिचं कालवड झाली. ते कालवड आपण मजीद कानपाटन जे आहेत रचना फार्मवाले, त्यांच्याकडनं आपण त्या पाखरे वळूचं सिमेंट आणलं होतं. तर त्या सिमेंटवरती कालवड झाली छान. मग ती कालवड मोठी झाल्यानंतर आपण काय केलं, गोधन काय विकायचं आपल्या डोक्यात अजिबात नसतं. मग ते आमचे जिल्हा प्रमुख आहेत शिवसेनेचे रमेश बापू कोंडे, त्यांना मी सप्रेम भेट दिली. मग त्याच्यानंतर हिला एक पहिलं हिचं खोंडच होतं, मग ते इथे मित्र आहेत आमच्या वरती, मग त्यांना पण ते शर्यतीसाठी ते खोंड घेऊन गेले. आणि आता हा एक खोंड आहे घरी. ओके दादा, मी तुम्हाला थोडंसं थांबतो. मंडळी तसं पाहायला गेलं तर आज आपण एक गोष्ट मागाशी व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिली की शहरी भागात कशा पद्धतीने संगोपन केलं जातं. सध्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय की बंगल्याच्या आतमध्ये गाडी देखील पार्किंगला व्यवस्था आहे, 2 व्हीलर पार्किंगला व्यवस्था आहे. त्या व्यतिरिक्त पण बरीचशी जागा आहे. आणि आज आपण पाहिलं गेलं तर गेल्या 8 वर्षामध्ये आपण बऱ्याचशा बिल्डिंगमध्ये संगोपन करणारे शेतकरी पाहिले की ज्यांच्या दावणीला 1-2 गायी, 1 गाय वासरू असं आहे. पण आज इथं म्हणजे आपण जे मागची व्यवस्था जी पाहतोय की ज्या पद्धतीने 3 गायी तिथे बांधल्यात, 1 वासरू आहे आणि ज्या पद्धतीने व्यवस्था केली, हे सांगायचं एकच उद्देश आहे की एवढ्याच सुंदर जागेमध्ये पण तुम्ही कसं संगोपन करू शकता, हे आत्ता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं. आणि आज आपण त्यांचे वडील असतील, घरातील इतर मंडळी असतील, त्यांच्याशी पण चर्चा करणार आहोत. दादा, आता गाय आपण शहरी भागात सांभाळतोय. आता आज तसं आता मी पण शहरी भागाच्या जवळच राहतो, तळेगाव दाभाडे या शहरामध्ये. पण आज मी पण स्वतःकडे काही नाही, मी तुमच्या शेतकऱ्यांकडे जायचं, चित्रीकरण करायचं. पण आज मला पण माझी मुलं म्हणतात की आपल्याला पण एक आणा म्हणून. पण जागेचं नियोजन अजूनही मी प्रयत्न करतोय, पण काही नियोजन काय परफेक्ट ते बसत नाहीये. पण त्याचबरोबर असं म्हणतात की गाय आणण्याच्या अगोदर तिला वैरण असेल, खुराक असेल, ह्याचं नियोजन मग ते कसं करताय सध्या तुम्ही? आपण जेव्हा गाय सुरुवातीला आणली तर इथं सहकारनगरला गवळीवाडा आहे. रोजच्या रोज जाऊन गाडीत हिरवी कुट्टी रोजच्या रोज आणतो, म्हणजे पहिलं आणायचो. आणि वाळलेली कुट्टी आठवड्यातनं 20-25 किलो 50 किलो आणून ठेवली तर ती आठवड्याभर पुरायची. पण आता ते आमचे मित्र आहेत नांदेड गावात फाट्यावरती, त्यांचं जाधव कुट्टी केंद्र आहे. तर ते सध्या मग ते आम्हाला पोच करता येते तिथं, म्हणजे हिरवा चारा रोजच्या रोज. आणि मग त्यात मक्याची कुट्टी येते जेव्हा जे अवेलेबल असेल, मका, नेपियर किंवा वाड्याची कुट्टी. आणि वाळले ते कडव्याची कुट्टी आठवड्यातनं मग 50-60 किलो येते, ते आठवड्याभर पुरते. म्हणजे आता म्हणजे थोडक्यात मला सांगायचं असं की जे टेन्शन तुम्हाला आहे ना, की आता आज आम्ही पुणे सिटीच्या एकदम मध्य भागात राहतोय, पण इथं आज आम्हाला सगळं पोच होतं आहे. आणि पहिले मक्याची कुट्टी मिळत नव्हती, म्हणजे असं क्वचित मिळायची. तर मी ज्या साईडला अवेलेबल असेल तिकडे गेलो तर जाताना घेऊन या, म्हणजे गावाला गेलो तर गावाकडनं आणायचो. इथं ज्या ज्या ठिकाणी मका कुट्टी मिळते. पण आता धनकवडीच्या आसपास म्हणजे बेबीवाडी झालं, कात्रज झालं, धायरी झालं, नांदेड झालं, 4 ते 5 ठिकाणी कुट्टी उपलब्ध आहे. जांभूळवाडीला उपलब्ध आहे.
तर त्याच्यामुळं काय चाऱ्याची अडचण येत नाही आणि सगळं आता घरपोच होतं. त्याच्यामुळं मेन जे लोकांना असं वाटतं संगोपन करताना की खाण्याचं कसं काय करायचं. इवन आम्ही गावाला गेलो, आमच्या पाहुण्यारावळ्यांना आता कळलं की गाई आहे तिथं, त्यांचा पहिला प्रश्न असतो चाऱ्याचं कसं काय. पण सगळं पोच होतं जागेवरती. त्याच्यामुळं काय असं खूप चिंता करण्याचं कारण नाही ते. मग आज खडक वाचलेलं गाव जे तुमचं मूळ गाव आहे तिथल्या लोकांनाही थोडंसं एक वेगळं किंवा कौतुक वाटत असं की शहरात पण होऊ शकते म्हणजे. हो हो हो. म्हणजे सांगायचं असं की आमच्या आता ग्रामीण भागात पण एवढं जास्त कोण ज्यांना जास्त आवड आहे तेच गायांचं सांभाळ करतात. नाही तर जिथलं मला कुट्टी येते ना तिथलंच आमच्या गावाकडच्या एक दोन आता एक म्हैस आणि एक दोन बैल आहेत, तिथनंच कुट्टी त्यांना पण जाते. म्हणजे नांदेड पाट्यावरनं आमच्या गावाला पण कुट्टी तिथनंच जाते आणि इथं पण कुट्टी तिथनंच येते. दादा आता अजून एक गोष्ट विचारायची, मगाशी घरामध्ये आलो मित्रमंडळी तुमच्या मुलांशी पण चर्चा झाली तर त्यांचं मी एक गोष्ट बघितली की आज प्रत्येक घरामध्ये खेळाडू क्षेत्रामध्ये किंवा त्या क्रीडा क्षेत्राकडे जाण्याचा कल पण मोठा आहे. मुलगा तुमचं पैलवानचं म्हणजे कुस्त्या वगैरे हे बरेच लहानपणापासून करतोय. तर घरामध्ये देशी गोवंश त्यातनं मिळणारं तांब्याभर दूध आणि ते मुलांसाठी, तर ह्या दृष्टीने काय उपयोग होतो याचा घरामध्ये? आता खरं सांगायचं झालं तर म्हणजे आपल्या लोकांना अजून आहे ना जे डेअरीचं किंवा ज्या पॅकिंगचं दूध येतं ना तर त्यात काय कशा प्रकारचं येतं, त्यात काय रसायनं मिक्स असतात, त्याची फॅट वाढवण्यासाठी कंपन्या काय करतात, कुठलं दूध कुठं येतं, त्यात काय होतं, हे म्हणजे लोकांना त्या गोष्टींचा अवेअरनेस नाही आहे अजिबात. आणि आज सगळं या केमिकलच्या युगात या जगात खाणं आणि व्यायाम जर मुलांचं चांगला असेल तर आरोग्य मुलांचं चांगलं राहिलं पाहिजे. ह्या दृष्टीने सगळ्यात पहिलं पाऊल उचललं ते गाय घरी आणली आणि गाय घरी आणल्यानंतर मग त्याचं दूध खाणं आलं. व खिलारचं दुधाने एवढा फरक पडतो, त्यांचं गेममध्ये स्पीड वाढलं आहे. मग आमचे एक मित्र आहेत राहुल डामाले म्हणून, त्यांचा मुलगा लहान आहे एक वर्षाचा. म्हणजे ही गाय आणली तेव्हा तो बारीक 6 महिन्याचाच होता. तर त्याचं एक माझे 2 बाच्चे छोटे आहेत, ते 4 घरी आम्ही दूध खात होतो हिचं. म्हणजे माझ्या मुलांना, मित्राच्या मुलाला, माझ्या बाच्च्यांना म्हणजे 2 टायमिंगचं दूध बरोबर डिस्ट्रीब्यूट होत होतं. तर त्यांच्या तब्येतीत एवढा खूप फरक म्हणजे लहान मुलं जी ॲक्टिव्ह होतात ना ते हायपर ॲक्टिव्ह झाली गाईच्या दुधाने. म्हणजे अति खेळणं, झोपणं नाही, काय नाही, म्हणजे त्यांच्यात जो एक उत्साह, जो चैतन्य वाढतो तो आम्हाला फरक दिसला लगेच. मला मुलगा माझा 3रीत असल्यापासून रेसलिंगची प्रॅक्टिस करतो, तर त्याच्या गेममध्ये पण फरक पडला. मुलगी पॉवर लिफ्टिंग करते, तिच्या पण म्हणजे ताकदीत फरक पडला. त्याच्यामुळं मला ह्या दुधाचं काय महत्त्व आहे ना हे कळलं. आज जर मुलांच्या वाढीच्या टायमिंगमध्ये जर तुम्ही त्यांना चांगलं खाणं आणि व्यायाम जर चांगला दिला तर पुढं जाऊन मुलं ही सुदृढ राहणार. कुठल्या ह्या आपल्या ज्या आत्ताचं जे युग आहे आणि आता हे पोल्युशन म्हणा किंवा खाणं सगळं मिक्सिंगचं आहे, तर ते मुलांचं थोडं तब्येत आरोग्याच्या दृष्टीने चांगलं राहील. आणि अभ्यास आणि ह्या क्षेत्रात जर म्हणलं तर ते 10वी-12वी नंतर त्यांना ज्या फील्डमध्ये जास्त इंटरेस्ट असेल ते करतील. 10वीपर्यंत तर चांगलं, 12वीपर्यंत माझं म्हणणं असं की गेम आणि स्पोर्ट म्हणजे शरीरासाठी हवंच. पुढं जाऊन ते चॉईस करतील त्यांना कोणत्या फील्डमध्ये करायचं आहे. एवढं माझं डोक्यात होतं. या बारक्याचं नाव काय? युग. युग इकडे. मंडळी, आपण आता खरं तर ही मुलाखत पाहत असताना दादांनी बऱ्याचशा गोष्टी शहरी भागात कशा प्रकारे संगोपन केलं जातं आणि सध्या आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून स्क्रीनवरती या छोट्या मुला युगचा एक व्हिडिओ सध्या आपण पाहतो की गायीशी कशा पद्धतीने खेळणं, बोलणं आणि त्याचबरोबर त्याच्या वडिलांनी त्याला काही बरेचसे प्रश्न विचारलेत. युगचं वय आता जवळपास 2.5 वर्ष आहे. 2.5 वर्षाच्या मानाने तो त्याचे वडील काही प्रश्न विचारतात आणि त्याची उत्तरं तो कशी देतो म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. सूरज दादा, जे मी म्हटलं तुम्हाला की आमचा एक मित्र आहे राहुल डामाले, त्याचा मुलगा 6 महिन्याचा होता. तो आता हा 2.5 वर्षाचा झाला आहे. तो हा युग आहे आणि
किलर गाईच्या दुधामुळे त्याच्यात किती ॲक्टिव्हपणा वाढलाय, किती स्मरणशक्ती किती वाढली, त्याचं एक छोटंसं तुम्हाला आम्ही आता हे देतो प्रक्षेपण. योग दादा तुझं नाव काय? हां, गुड बॉय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचं नाव काय आहे दादा? माता छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव काय आहे? थोडे दादे हा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाचं नाव काय आहे? थाबाजी दादे मोठ्याने मोठ्याने. थाबाजी दादे व्हेरी गुड. शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला? किल्लारी शिवनेरी. आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठल्या किल्ल्यावर झाला? मोठ्याने सांग, मोठ्याने मोठ्याने व्यवस्थित सांग, व्यवस्थित सांग. मोठ्याने. रायगड. रायगड ना? हा. शिवाजी महाराजांकडे किती किल्ले होते? 300. किती होते? 50. शिवाजी महाराजांकडे घोडे किती होते? घोडे व्यवस्थित 7. हा. तू मोठं झाल्यावर काय होणार आहे? चिल्लाम जय श्रीराम होणार आहे. आणि तू पैलवानला ताकद कशी येते? पैलवान कसं करतो? पैलवान कसं करतो तालमीत गेल्यावर? बास बास बास. तालमीत गेल्यावर कसं करतो पैलवान? हां. तू कोणाचं दूध पितो रे? आईने आईने कुठनं आणलेलं? हिचं नाव काय? हिचं हा. जिजा कुठे? जिजा हां. लक्ष्मी. दूध पिल्यावर कशी ताकद येते? किती वेळा दूध पितो योग दादा? अशी अशी. आणि हंबाला खायला देणार आहे तू? काय देणार आहे? हम खाऊ हा हा. हे बघा ते काय आहे ते काका कुठे आहेत? काय करतायत ते? छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय श्रीराम कसं करतो योग दादा? यस. तू माझी गाडी कुठे? हा. कुस्ती घेणार का माझ्याबरोबर? हं. जा हंबाला खायला दे जा. हे उचल घे. हा उचल आणि दे ते हंबाला खायला. जा तिला दे. हंबा हा दे. हा हे पण दे. हे घे. हे पण दे. हे घे आणि दे तिला खायला. जा पुढं जा. जा पुढं जा दे. हा. जसं दादांनी सांगितलं की खिलार गाईच्या म्हणण्यापेक्षा देशी गाईच्या दुधाचा फरक हा एखाद्या खेळाडू किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये किंवा लहान मुलांमध्ये किती महत्त्वाचा घटक आहे. आज आपण पाहिलं गेलं दादांनी एक उल्लेख कळत न कळत तो पण केला की आज आपण जे दूध पितोय शहरी भागात असू गावात असू ज्याच्याकडे गाई नाही किंवा म्हैस नाही किंवा कुठलाही देशी गोवंश नाही मग ते येणारं दूध नक्की कुठून येते. आज जर पाहिलं गेलं तर भारतामध्ये दुधाची म्हणजे आज दिवसभरात आपण खूप गोष्टी लागतात पण त्यातलं दूध हे सर्वात महत्त्वाचा घटक आहे आणि ते चांगलं असणं गरजेचं आहे. त्यामुळे आज आपलं हे पुढची पिढी की ह्यांच्या दृष्टीने हे दूध किती महत्त्वाचं पाहिजे. आणि आजची ही मुलाखत तसं पाहिलं गेलं तर या दृष्टीने सर्वात महत्त्वाची आहे की तुम्ही प्रत्येकजण गाय सांभाळू शकता या दृष्टीने महत्त्वाची मुलाखत आहे. चाराची व्यवस्था तुम्ही गाय आणा ती व्यवस्थित होऊन जाईल. आणि त्याचबरोबर दादा आम्हाला थोडंसं हे विचारायचं आहे आता तुम्ही कामाच्या निमित्त तर बाहेर जातच असाल पण कामाच्या निमित्त बाहेर गेलो मग इतर वेळेस यांचं बघण्याचं आता आमचा तर अनुभव आहे घरच्या मॅनपॉवर शिवाय काहीच होत नसतं. मग तुमच्या मागं पाहणारं घर कोण कोण असतं घरी? आमचे पप्पा सकाळी 5:30 वाजता खाली येतात. 5:30-6 वाजता आले की जे काही शेण पडलं असेल ते उचलतात. गायांना थोडं थोडं खायला टाकतात. सुरुवात तिथनं होती. मग 8-8:30 वाजता मी आवरायला येतो. मग सगळे साफसफाई म्हणजे डेलीचं रुटीन आहे. साफसफाई करून मग गायांना खायला टाकणं जे काही आवरावरे असेल दूध काढायला माणूस येतो 7-7:30 वाजता. मग त्यावेळेस पप्पा असतात मग ते आंबवण वगैरे त्यांना टाकून दूध काढून ते हे करतात. कधी मी बाहेर असेल तर मुलगा आहे माझा पप्पा मुलगी आई आमची आई पण रोज सगळं आवरावरी हे आम्ही टोटल ऑल फॅमिली गायांचा आवडीने करतो. आणि असं कोण कंटाळा करत नाही. रोज दिवसभर आता तुम्ही बघितलं असेल स्वच्छता म्हणा येते ह्याच्यामुळं
डॉक्टर फक्त क्वचित म्हणजे 4 महिन्यातनं 6 महिन्यातनं एकदाच बोलवावं लागतं. आमच्या गाय आजारी पडत नाहीत कारण त्यांचं खाणं पिणं टायमिंगवरती आहे, त्यांचं खुराक टायमिंगवरती देतो, पाणी टायमिंगवरती, स्वच्छता एकदम व्यवस्थित, माश्या नाहीत काय नाही, त्याच्यामुळं आजारी पडणं हा भागच नाही आहे. कारण सगळं वेळोवेळी टापटीप सगळं आम्ही जिथलं तिथं करतो, खाणं पण सगळं टायमिंगवरती, त्याच्यामुळं मेन संगोपनाचा भाग हा आहे साफसफाई. आणि माझ्या मागे माझा पूर्ण परिवार पूर्ण हे गायांची देखभाल करतात. आणि जर कदाचित 1-2 दिवस आम्ही सगळेच बाहेर गेलो तर मित्रमंडळी आहेत की ज्यांना आवड आहे ते स्वतः येतात, खायला टाकतात, आवडतात गायांचं. आणि गाय खूप शांत आहेत, त्याच्यामुळं काय असं भीतीचं नाही. काय लहान मुलं पण जाऊन पकडतं, माझा मुलगा पण गाय सोडतो, बांधतो, रात्री फिरायला न्यायचं म्हणलं तर फिरायला पण घेऊन जातो. आता तुम्ही तुमचे काही व्हिडिओ मी पाहतो की तुम्ही रोडवरती पण काही प्रमाणात गाईला आठवड्यातनं 1-2दा चालवणं वगैरे. मग आता शहरी भागात गाय सांभाळत असताना ज्यांच्याकडे गाय नाही आहे किंवा कदाचित आपण असं ऐकलंय की गाय ही मागच्या काळामध्ये आता तरी शहरी भागात दिसती काही प्रमाणात असं म्हणूया, तर काहींनी फक्त चित्रात पुस्तकात पाहिलं, तर जे नवीन पाहतात त्यांचं काय याच्याबद्दल हे असतो की बाबा रिप्लाय त्यांचा? जे आता जास्त शहरी भागात वाढलेले आहेत की ज्यांचा जनावरांचा, गायींचा, बैलांचं काही माहिती नसते, तर ते पहिलं तर गाय बघितलं म्हणतात ती शर्यतीची बैल आहेत का, मग त्यांना गाय बैलातला पण फरक कळत नाही. दुसरी गोष्ट कुतूहलाने थांबून विचारतात. आता जनरली मी काय करतो, रात्री 10-10:30 नंतर रोडची गर्दी थोडी कमी झाली की त्याच्यानंतर गाय फिरायला आम्ही घेऊन जातो. मग आम्ही 2-3 जण असतो, गायांना 2-3 किलोमीटर आम्ही फिरवतो, थोडं रनिंग, थोडे माती उकरायला मोकळे जिथं ठिकाण आहे तिथं घेऊन जातो. तर लोकांना म्हणजे कुतूहलाने थांबतात. पोलिसांचा राऊंड चालू असेल तर पोलीस स्वतः थांबतात की बाबा कसं काय करताय तुम्ही, किती आहे तुमच्याकडं, मग कसं संगोपन करताय. त्यांची पण इच्छा असते बऱ्याच जणांची, पण शक्य नसतं. पण जेवढ्यांना माझं तो म्हणजे तुमच्या माध्यमातून आव्हान आहे, एक किलर किंवा आपलं देशी गोवंश आणून एकदा सांभाळा तुम्ही. जे काय घरात काय गोष्टी होतात काय नाही ह्याचा अनुभव तुम्हाला येईल. म्हणजे फायदा 100%, तोटा काहीच नाही, हे मी छातीठोक सांगतो. ओके, धन्यवाद दादा. तर मंडळी, या मुलाखतीच्या आपण आता सुरुवातीच्या टप्प्यामध्ये बरीचशी माहिती मालकांकडून घेतली. आता शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांचे वडील असतील आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न आपण दादांना विचारणार आहे. थोड्याच वेळात ती अधिक माहिती आपण पाहत राहूया. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची